सातारा जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली। मंगळवारी रात्री 248 रिपोर्ट पॉझिटिव्ह, दिवसभरात 264 नागरिकांना डिस्चार्ज, तर 289 जणांचे नमुने पाठवले तपासणीला। ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचे आकडे वेगाने खाली येत होते, मात्र दिवाळीनंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवल्याने आरोग्य प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे। कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी आरोग्य प्रशासनानेही कंबर कसली आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या आकड्यांचा चढ उतार सुरू आहे। मंगळवारी दिवसभरात जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 264 नागरिकांना आज घरी सोडण्यात आले, तर दिवसभरात 289 जणांचे नमुने तपासणीकरिता पाठवण्यात आले आहेत। तर रात्री आलेल्या रिपोर्टनुसार क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब येथील 265 नमुन्यांपैकी 37 नमुने बाधित, आगारगर येथील 120 नमुन्यांपैकी 82 नमुने बाधित, कृष्णा मेडिकल येथील 77 नमुन्यांपैकी 8 नमुने बाधित, खाजगी लॅब 134 नमुन्यांपैकी 41 नमुने बाधित, अँटीजेन टेस्ट 1653 नमुन्यांपैकी 80 नमुने बाधित, असे सर्व मिळून 2249 नमुन्यांपैकी 248 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत। जिल्ह्यात आजपर्यंत 2,38,430 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी 50,351 बाधित आढळले आहेत, तर 47,386 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे। 1,687 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। जिल्ह्यात सध्या 1,278 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। मंगळवारी रात्री पॉझिटिव्ह आलेल्या 248 रिपोर्टची सविस्तर माहिती उद्या पहा मुक्तागिरी न्यूजवर।